श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. लवकरच दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंती म्हटलं की आपल्या सर्वांनाच गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र सारामृत अशा अनेक सेवा करायच्या असतात. कुणाला कुणाला नवीन प्रश्न असतो की आता आम्ही कोणत्या सेवा करायला पाहिजेत, की या सेवांनी नक्की काय होतं. भरपूर जण एकमेकांना आपले अनुभव सांगताना बोलतात की मी महाराजांची सेवा केली किंवा मी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून माझं लाईफ पूर्ण चेंज झालं. हे बऱ्याच जणांचे अनुभव आपणही ऐकले असतील. आपल्यालाही सेवा करण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही तेव्हापासूनच म्हणजे अगोदरपासूनच जर सेवेमध्ये असाल तरीसुद्धा दत्त जयंती येत आहे 15 डिसेंबर रोजी. आणि 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे म्हटल्यावरती आपण 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची अशा सेवा महाराजांच्या करायच्या आहे. या सेवा का करायच्या असतात, कशासाठी केल्या जातात, ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. कशा करायच्या इथपासून तर शेवटपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, कुठेही स्किप करू नका. आवडला तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर बघा, 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती येत आहे. दत्त जयंतीचा एक सप्ताह असतो. 15 डिसेंबरला आहे म्हटल्यानंतर त्याच्या अगोदरचे जे 7 दिवस आहे तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये या 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण होत असतं. याच्याचमध्ये स्वामीचरित्र सारामृत पारायणसुद्धा केलं जातं. भरपूर महिला आहेत की ज्यांना गुरुचरित्र करण्याची इच्छा आहे. असं म्हटलं जातं की आयुष्यात किंवा जन्म घेतल्यानंतर एकदा तरी आपण गुरुचरित्र पारायण करावं. पण जर ते शक्यच होत नसेल तर मग काय करावं. महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे. घराची परिस्थिती खूप खराब आहे, घरामध्ये आजारपण सारखं आहे, पैसा येत नाही, नवऱ्याची नोकरी गेली आहे किंवा घर घ्यायचंय पण मार्ग मिळत नाही, स्वतःला काही करता येत नाही आहे किंवा लेडीज असाल तर मग लहान मुलांमुळे आपल्याला काहीच समजत नाही आहे, मनावरती एक वेगळ्या प्रकारचं डिप्रेशन आहे. अशा वेळी आपण काय करायला हवं किंवा या डिप्रेशनमधून बाजूला कसं व्हायला हवं किंवा मग नक्की आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे, आपले ध्येय निश्चित नाही आहेत, आपण कसं हे मॅनेज करायचं हे कळत नाही, आपलं आयुष्य पुढे कसं जाईल हे कळत नाही. हे सर्व जर तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसा, नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल. तो कसा हे पण आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, दत्त जयंती येत आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण महाराजांची सेवा करतो. 21 दिवसांची जी सेवा आहे ती आपल्याला सुरू करायची आहे 25 नोव्हेंबरपासून. 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या 21 दिवसांचा जो कालावधी आहे याच्यामध्ये आपण महाराजांची सेवा करायची आहे. ज्यांना 21 दिवसांमध्ये ही सेवा जमणार नाही त्यांनी 11 दिवसांची, 7 दिवसांची केली तरीसुद्धा हरकत नाही. तर ही सेवा करत असताना आपण नक्की कशा पद्धतीने करायची, मासिक धर्म आला तर काय करायचं, सूतक आलं तर काय करायचं. बघा, 21 दिवसांची सेवा आपण म्हणत असतो किंवा करत असतो. तर आपण ही सेवा करताना जर मासिक धर्म आला तर मधले 4 दिवस जे आहे ते आपल्याला सोडून द्यावे लागतात. आणि मग पुन्हा ते 4-5 दिवस सोडल्यानंतर, मासिक धर्मातले दिवस सोडल्यानंतर पुढचे जे दिवस आहे ते आपण कंटिन्यू करायचे असतात. मध्येच आपली सेवा थांबली म्हणजे थांबली असं होत नाही, तर आपण ती कंटिन्यू पुढे करायची आहे. मग दत्त जयंती होऊन गेली तरीसुद्धा तुम्ही पुढचे 4-5 दिवस दत्त जयंतीच्या नंतरसुद्धा महाराजांची सेवा करू शकता. महाराजांची सेवा करण्याला कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची ना जबरदस्ती आहे तुमच्यावरती किंवा मग असं आहे की महाराज आपल्याला काहीतरी करतील, आपण सेवा अर्ध्यावरती सोडली तर आपल्या आयुष्यात काहीतरी होईल, असं अजिबात काही नाही. महाराज जे काही आपण करत आहोत तर त्याचं फळ नक्कीच देतात. पण आपण जे पाप करत आहोत किंवा मग जे आपल्याकडून, पाप म्हणण्यापेक्षा जे आपल्याकडून चुकून होतं त्याची शिक्षा आपल्याला कधीच नाही मिळू शकत. म्हणजे असं नाही आहे. बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की सूतक आलं मध्ये तर काय करायचं. आता 21 दिवसांची सेवा सुरू केली, 2-4 दिवस झाले सूतक पडलं तर मग काय करायचं. अशा वेळी तर तुम्ही सेवा नाही करू शकत सूतकामध्ये, तर नाही केली तर हरकत नाही. तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा चान्स मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. पण असं नाही की मग मध्ये सेवा सुटली मग त्याचं काहीतरी आपल्याला प्रायचित्त भोगावं लागेल किंवा आपल्यावरती पाप लागेल, असं नसतं. तर मग त्याच्यामुळे घाबरून न जाता महाराजांची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. आपण जी काही सेवा करतो, सेवा का केली जाते, सर्वात महत्त्वाचं, सेवा ही आपल्या स्वतःच्याच फायद्यासाठी केली जाते. महाराजांना याच्यामध्ये कुठलाही फायदा नाही. सेवा करत असताना सर्वात पहिलं आपलं मन जे आहे ते एकचित्त होतं. जेव्हा आपलं मन एकचित्त होतं, मन एका ठिकाणी लागतं, तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आयुष्यातल्या त्या चांगल्या व्हायला सुरुवात होते. आता बरेच जण आयुष्यात काय करावं असं समजत नाही, पण तुम्ही महाराजांची सेवा करा, तुम्हाला समजेल की तुम्ही काय करायला हवं. हे कसं, तर तुमचं मन जे आहे तेच तुम्हाला त्यातून मार्ग दाखवेल की
तुम्ही नक्की काय करायला हवं. कारण बऱ्याच जणांचं मन जे आहे ते चिंतेत असतं, खूप चिंता करतं, इकडे तिकडे भरकटत असतं आणि त्याला शांत व्हायला काहीतरी सेवेची गरज असते. म्हणून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तरी करा, करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आता बघा 15 तारखेपर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे. तर बघा, सर्वात पहिली जी सेवा येते ती महाराजांचं नामस्मरण. कुठेही कधीही तुम्ही करू शकता. कंटिन्युअसली तुम्हाला 11 माळी जप करतच नामस्मरण करायचं आहे असं पण नाही आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11 माळी जप करत नामस्मरण करू शकता महाराजांच्या समोर बसून. पण तुम्ही जर बिझी आहात, तुमचं काही काम चालू आहे किंवा तुम्ही वर्किंग आहात, तुमच्याकडे लहान मुलं आहेत, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर महाराजांचं स्मरण जे आहे ते तुम्ही तुमची कामं करता सुद्धा करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे मनातल्या मनात तुम्ही म्हणत राहायचं आहे. स्वयंपाक करताना असेल, घरातली कामं करताना असेल, ऑफिसमध्ये जाताना असेल, येताना असेल. बघा, तुम्हाला याचा एक वेगळा अनुभव नक्की बघायला मिळेल आणि तो 15 डिसेंबरलाच बघायला मिळेल. हे एक महाराजांचं नामस्मरण तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. 25 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत रोज स्वामी चरित्र सारामृत रोज 21 अध्याय म्हणजे 21 पारायण जे आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. ज्यांची मनापासून इच्छा असेल, काहीतरी तुम्हाला पाहिजे आहे आयुष्यामध्ये, तुमच्या खूप साऱ्या अडचणी असतील आणि तुम्हाला एखादी गोष्ट अशी पाहिजे की महाराज ही गोष्ट माझी पूर्णच करू पाहिजे, पूर्णच करा ही गोष्ट, तुमच्यासाठी जर योग्य असेल आणि तुम्ही जर पारायण केलं तर ती गोष्ट लवकरात लवकर कशी पूर्ण होईल त्याच्यासाठी महाराज नक्की प्रयत्न करतात. त्याच्यामुळे एखादा जर संकल्प करायचा असेल, तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही संकल्प करा आणि 21 दिवसांचं पारायण जे आहे ते कंप्लीट करा. आपल्याच घरामध्ये बसून आपल्याला करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना हे शक्य होणार नाही तर त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्याय करत 21 दिवस हे स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या 2 सेवा करायच्या आहे. तिसरी सेवा जी आहे ती तारक मंत्राची सेवा. आता तारक मंत्र, महाराजांचा तारक मंत्र कुणाला माहीत नाही, सर्वांना माहीत आहे. पण या तारक मंत्राची जादू आपल्याला माहीत नसेल तर नक्की ही जादू बघायला विसरू नका. तारक मंत्र जो आहे, एक तांब्याभर पाणी घेऊन किंवा एक ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यावरती जर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणालात आणि हेच पाणी घरामध्ये शिंपडलं, आजारी व्यक्तींना दिलं किंवा मग एखादी व्यसनी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला दिलं, सलग काही दिवस हा उपाय केला तर त्या व्यक्तीला लवकरात लवकर त्याच्यामध्ये फरक जाणवतो. तुमचं घर जे आहे ते सकारात्मक होतं, तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची बाधा तुम्हाला भेडसावत नाही. अशा पद्धतीचं हे तारक मंत्राचं खूप मोठं महत्त्व आहे. तारक मंत्र हा महाराजांनी आपल्यासाठी दिला आहे, भक्तांसाठी दिलेला आहे की ज्याच्यामुळे तो म्हणून खूप सारी संकटं जी आहे ती दूर होऊ शकतात. तुमचं एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज असेल तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात करा. हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि ते त्याला द्यायला सुरुवात करा. बघा, ती व्यक्ती जी आहे ती लवकर रिकवर होईल. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, यातना आहे, ते महाराजांच्या कृपेने दूर होतील. तर असं हे तारक मंत्र जो आहे तो खूप प्रभावी मंत्र आहे. म्हणून तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत करणं शक्य नसेल, 11 माळी जप करणं शक्य नसेल, तुम्ही तारक मंत्र म्हणत चला. तारक मंत्र 11 वेळा कुठेही कधीही तुम्ही म्हणू शकता, त्याला सुद्धा बंधन नाही. पण महाराजांसमोर म्हटलं तर अतिशय उत्तम. नसेल तुम्ही वर्किंग आहात, तिथे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काढायचं, PDF आपल्याला सहजरित्या मिळते. तारक मंत्र वाचायचा, सहज सोप्या गोष्टी आहेत पण त्या करायला आपण वेळ दिला पाहिजे. आपण जर मनापासून ठरवलं तर या गोष्टी नक्की आणि सहजरित्या शक्य होतात. आता आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, आपल्याला खूप सारं डिप्रेशन आलेलं आहे, या सर्व गोष्टींना तुम्हाला पर्याय म्हणजे महाराजांची सेवा हाच आहे. कारण बऱ्याच जणींच्या बाबतीत मी असं ऐकते की कितीही प्रयत्न केलेत मी, किती डॉक्टर हिंडून झालेत, किती डॉक्टरांकडे जाऊन आले, तरी सुद्धा माझं डिप्रेशन जात नाही आहे किंवा मला हा त्रास जो आहे तो जात नाही आहे. एखाद्याचं सतत आजार पण असतं तर ते जात नाही. महाराजांच्या सेवेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं भलं होतं. ती व्यक्ती कधीच असं करणार नाही की माझा आजार सतत चालू आहे, मला डिप्रेशन आलंय, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्या व्यक्तीच्या बाबतीत असं कधीच घडत नाही. आणि घडलं तरी सुद्धा महाराज नेहमी त्या व्यक्तीला साथ देत असतात. त्याच्यामुळे महाराजांची साथ जर हवी असेल तर नक्की सेवा करायला हवी. काही अशा सेवा आहेत की ज्या जर तुम्ही करत गेला तर त्यांचं फळ जे आहे ते तुम्हाला हळूहळू मिळतं. लगेचच आपण कोणती गोष्ट करायला घेतली आणि लगेचच तिचं फळ आपल्याला पाहिजे असं अजिबात होत नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जर बदल पाहिजे तर महाराजांच्या सेवेला सुरुवात करा. आतापासून सुरुवात करा.
बघा, सेवेमध्ये खूप ताकद आहे आणि ही सेवा केल्यामुळे कित्येक जणांचे आयुष्य बदलले आहेत. तर अशी सेवा तुम्हाला सुद्धा करायची असेल तर येत्या 25 तारखेपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आणि त्याचबरोबर सेवा करताना मनामध्ये अजिबात आणू नका की माझ्याकडून हे चुकलं तर काय होईल, ते चुकलं तर काय होईल. आता येऊया ते म्हणजे ही सेवा करत असताना आपण नक्की कुठलं अन्न घ्यायचं आहे. सर्व प्रकारचं अन्न तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये फक्त तुम्हाला नॉनव्हेज जे आहे ते वर्ज्य ठेवायचं आहे. दुसऱ्याच्या हातचं जेवण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे ते वर्ज्य ठेवायचं आहे. माहेरचं सासरचं दोन्ही घरचं जेवण चालेल, पण तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या इथे गेलात आणि जेवणाची जर वेळच आली तर जेवणाला बसायच्या अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणत म्हणत त्या जेवणावरून पाणी फिरवायचं, ते जेवण जेवायचं आहे. हरकत नाही, कारण परान्न घेतलं तर आपण जी सेवा करत आहोत तिचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. किंवा मग परान्न जे असतं त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने ते बनवलं जातं किंवा नक्की काय ती व्यक्ती जी आहे, जी बनवणारी व्यक्ती ती काय विचार करून जेवण बनवत होती हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून असं परान्न जे आहे ते वर्ज्य सांगितलेलं आहे, पण माहेरचं सासरचं अन्न तुम्हाला चालू शकतं. तुम्ही जर बाहेर राहत असाल तर पैसे देऊन सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. असं नाही आहे की तुम्ही तुमच्याच हाताने बनवा. तुम्ही बाहेर मेसचं वगैरे खात असाल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण जे आहे ते करू शकता. फक्त जेवणाच्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. या झाल्या सर्व गोष्टी. तुम्ही झोपायला गादीवरती झोपू शकता, काही हरकत नाही. गुरुचरित्र पारायणासारखे कडक नियम या पारायणाचे नसतात. त्याचबरोबर याची सांगता कशी करायची, बघा, तुमचं जर दत्त जयंतीच्या दिवशी तुमची सांगता येत असेल तर अशा वेळी काहीच नाही, मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणण्यापेक्षा तिथे जाऊन जर तुम्ही केळी दान केली किंवा कुठल्या गोष्टींचं दान केलं तरी सुद्धा चालतं. किंवा मग घरी एखादं जोडपं बोलून त्याला जेवण देणं, त्याचा मानसन्मान करणं, एखाद्या मुलीला घरी बोलून तिला जेवण देणं, तिचा मानसन्मान करणं, अशा गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही पारायण संपण्याच्या दिवशी करू शकता. काही शक्य नाही झालं तरी घाबरू नका. मंदिरामध्ये केंद्रामध्ये वगैरे जाऊन तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे देऊ शकतात. म्हणजे अगदीच काहीतरी प्रसादामध्ये देऊ शकता, नैवेद्य दाखवू शकता, अशा गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात. तर यालाच आपण समाप्ती म्हणू शकतो, कारण समाप्तीचं सोंगढोंग करायचं नसतं किंवा खूप मोठी काही गाव जेवण घालायचं असं नसतं. तर एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही काही गोष्टींचं दान करू शकता. अशा पद्धतीने आपण हे समाप्ती जी आहे ती करायची आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.